Oops. हॅलो फ्रेंड्स, मायसेल्फ पोपटराव लक्ष्मण बोरनाने आणि हे आपलं पॅशन संगीता टॉकीज, अ PLB व्हेंचर. मला ना लहानपणापासूनच सिनेमा बनवायचा लई नाद, आणि ह्या नादापायी मी जन्मभर स्वतःचा पोपट करून घेतला असं लोक म्हणाले. पण मी मागो हटलो नाही. गावात पहिला मराठी चित्रपट बनवणारा कोण होता? अर्थातच मी. हिंदी चित्रपट बनवणारा कोण होता? वन अँड ओनली. आणि इंग्रजी चित्रपट बनवणारा सुद्धा मीच होतो. त्यामुळं गावात पहिला 3D पिक्चर कोण बनवणार हा काही प्रश्नच नव्हता. बंडल बुक, मराठीतला पहिला 3D. वेल, आय एम नॉट अ डिरेक्टर ओनली, आय एम अ कास्टिंग डिरेक्टर ऑल्सो. कास्टिंग सुरू केलं. भोगली, अर्थातच मी. बगीरा, आमचे कोल्हे काका. शेरखान, वाघमारे अण्णा. साप म्हणून जिच्यासाठी 3 मुलांनी विष पिऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता, ती आमच्या तालुक्याची विषकन्या राणी फुलोरे. भालू म्हणून मी नवीन चेहऱ्याला संधी द्यायचं ठरवलं. आमच्या आस्वले गुरुजींचा बंड्या आस्वले, ज्यानं मागच्या अंडी खायच्या स्पर्धेत तब्बल 32 अंडी खाल्ली होती. तसेच त्यांनी इतरांची अंडी गिळली होती आणि राहिलेले 2-4 प्लॅस्टिकचे चेंडूही तो गपागप गिळू लागला होता. तसेच 32 तास झोपण्याचा विक्रम ज्याच्या नावावर आहे, अशा बंड्या आस्वलेनी भालूचा रोल असा पटकावला. आईच्या भूमिकेसाठी माया मावशीला संधी देण्याचं ठरवलं, कारण शूटिंगला तीच आम्हाला डबे देत होती. बोराच्या झाडाखाली कॉटेज कॉन्फरन्स रूममध्ये पहिलं रीडिंग सुरू झालं. पहिल्या वाक्याला टाळ्या, दुसऱ्या वाक्याला तोंडाव हात, आणि 5 मिनिटांनी म्हणजे अक्षरशः किंचाळ्या, आरडाओरडा ह्यांनीच वातावरण दुमदुमून गेलं. लोक अक्षरशः मला उचलून बाहेर घेऊन गेले. म्हणलं काय हे कौतुक. नंतर मला कळलं, मी जिथं स्क्रिप्ट वाचत होतो त्याच्याच खाली साप सापडला होता. वर मी स्क्रिप्ट वाचत होतो आणि खाली हा दाद घेऊन गेला. एक वेगळा विचार म्हणून शूटिंग जंगलात करायचं ठरवलं. पण गावात एकही झाड शिल्लक नव्हतं. त्याच्यामुळं भोगली नुसता जंगलातून फिरण्यापेक्षा जर हातात झाड घेऊन गावातून फिरला तर हा चित्रपट नुसता ॲडव्हेंचर चित्रपट राहणार नाही, तर तो एक सोशल चित्रपट होईल, असा विचार आमच्या तात्यांनी बोलून दाखवला. शिवाय नॅशनल अवॉर्डला सुद्धा सर्वोत्कृष्ट पर्यावरणासाठीचा चित्रपट म्हणून त्याला गवसणी घालता येईल, हा विचार मनाला चाटून गेला. नॅचरल लाईटमध्ये शूटिंग केलं तर सिनेमाला ऑस्कर मिळतो, हे आमच्या संदीप भाऊ फोटोग्राफरला चांगलंच माहिती होतं. म्हणून त्यांनी शूटिंगला लाईटच आणले नाहीत. मग आमच्या वरच्या आळीचे गुलजार उस्मानभाई खाटमोडे यांनी केवळ 21 रुपयात एक अप्रतिम रचना केली. गमला गमला हातमय मारू किसको लातमय. गमला गमला हातमय मारू किसको लातमय, हमला हमला करते है खुखार जानवर भागो. है का? एवढ्या उन्हात 17 दिवस निस्त्या चढीत शूटिंग केलं. त्याच्यामुळं तेवढा भाग सोडून बाकी सगळंच काळं पडलं. हीच ती आयकॉनिक चड्डी इथं वाळत घातलेली आहे. सिनेमा एडिट टेबलवर गेला. आमच्या अंत्या कटरनी सिनेमा पाहिला आणि डोक्याला हात लावला. मला म्हणला, काय शूटिंग केलंय, काय लाइटिंग केलंय. मी खुश झालो. नंतर तो म्हणला, निम्मा पिक्चर तर अंधारातच आहे. ते काय झालं, सिनेमाला मॉनिटर नसल्यामुळं माझं जरा जजमेंट गेलं. पण मी डगमगलो नाही. मी ठरवलं साऊंडनी सिनेमा सावरायचा. कारण एडिट टेबलवर जर सिनेमा चुकला असेल तर तो साऊंडनी सावरता येतो. हे बी अनमोल ह्या प्रसिद्ध साऊंड डिझायनरचे शब्द मला आठवले. मग काय, स्वतःच सर्व कॅरेक्टर्सचं डबिंग केलं. फॉली सुद्धा मीच केला.
घरातल्या खराट्याच्या आवाजाने जंगलातले केश सिक्वेन्स तयार केले. सिनेमा रेडी झाला. यावेळी मी एक नवीनच प्रयोग केला. मेन पडद्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असे 2 प्रोजेक्टर लावले आणि प्रेक्षकांना बसल्या जागी 3D एक्सपिरियन्स दिला. मग काय, माझा पिक्चर सुरू झाला. जय गायतोंडे महाराज. मी म्हणलं बाहेर बसूनच ऑडियन्सची रिॲक्शन एनकॅश करावी. मान खाली घातली. मनात एकच विचार होता, हा कौतुकाचा वर्षाव मी घेऊ तरी कसा. अँड द डोअर ओपन्ड. ऑडियन्स केम रनिंग. ऑडियन्स एखाद्या उधळलेल्या बैलासारखं माझ्याकडे धावत आला आणि त्याच प्रोजेक्टरच्या सुरनाळ्या त्यांनी माझ्या डोक्यात घातल्या. टाके. 3 आठवडे होतो हॉस्पिटलमध्ये. तिथल्या पिंकी नर्सनी माझी काळजी घेतली. माझ्या टाक्यांवरनं हात फिरवत ती मला म्हणाली, तुम्ही असेच सिनेमे करत राहा म्हणजे आमचं हॉस्पिटल तरी चालेल. आय वॉज इमोशनल. माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे. आपली कला प्युअर आहे कारण ती विकलीच जात नाही. मी ठरवलं, आता ट्रेंड सेट नाही करायचा, आता ट्रेंड फॉलो करायचा. एक स्टिमी पिक्चर काढायचा, हॉट पिक्चर. लोकांनी बघून म्हणलं पाहिजे हॉट पिक्चर. तेव्हा मी तयारीला लागतो. स्वतःचे 6 पॅक बनवायला घेतो. आपण लवकरच भेटू मित्र हो. कीप वॉकिंग नाही, कीप वॉचिंग, कीप लविंग अँड ग्रेट गोईंग. काय Guys, please like it, share it, subscribe it. Sangeeta Talkies only on Havoc Marathi.